नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चेकणे सर्व श्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे पोट विकारांवरती असणारे अत्याधुनिक दुर्बिणीचे नवीन उपचार. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले पोटविकार तज्ज्ञ असणारे डॉक्टर अमित मायदेव आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अमित मायदेव यांची. नमस्कार सर. डॉक्टर अमित मायदेव यांना खास करून पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे, कारण हे अत्याधुनिक स्वरूपाचे दुर्बीण उपचार हे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा श्रेय हे डॉक्टर अमित मायदेव यांना जातं. म्हणून सर्वसामान्य रुग्णांची सेवा केल्याबद्दल, सर्वसामान्य जनतेची सेवा केल्याबद्दल खास करून हा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे डॉक्टर अमित मायदेव यांना, ज्यांचा आपण व्हिडिओ आता बघत आहोत स्क्रीनवरती. आपले माननीय राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते खास करून हा सन्मान त्यांना देण्यात आला. ह्याचं कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे अत्याधुनिक स्वरूपाचे जे उपचार आहेत पोटविकारांवरील दुर्बिणीचे, हे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत डॉक्टर अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली पोटविकार केंद्र जे आहे बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस बीड्स, हे पोटविकार केंद्र ग्लोबल हॉस्पिटल परळ या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या पोटविकारांसाठी दुर्बिणीचं निदान आणि उपचार हे उपलब्ध आहेत. आणि उपचार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय डॉक्टर अमित मायदेव यांना जातं. बीड्स या ठिकाणी हे सर्व अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत, पण खास करून सर्वसामान्य रुग्णांसाठी जनता ओपीडीची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मंगळवारी आणि गुरुवारी केवळ 100 रुपयामध्ये आपण या ठिकाणी कन्सल्टेशन घेऊ शकता आणि केवळ 500 रुपयामध्ये एंडोस्कोपीचे अत्याधुनिक स्वरूपाचे दुर्बिणीचे निदान आणि उपचार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जरूर आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात त्याच्यावरती फोन करा. हे बीड्स म्हणजेच बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस हे जे पोटविकार केंद्र आहे ग्लोबल हॉस्पिटल परळ या ठिकाणी, ह्यांचे हे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावरती आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असो, ज्याच्यामध्ये आम्लपित्त, ऍसिडिटी आहे, बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन, लिव्हरचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये हिपॅटायटिस ए बी सी सारखा आजार होऊ शकतो किंवा लिव्हर सिरोसिस सारखा आजार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पॅनक्रियाटायटिस सारखा आजार आहे. पोटामध्ये होणारे विविध प्रकारचे पित्ताचे खडे असोत किंवा पॅनक्रियाटायटिस म्हणजे स्वादुपिंडामध्ये होणारे खडे असोत, विविध प्रकारचे पोटातील खडे आहेत, पोटदुखी आहे, विविध प्रकारचे शौचाचे आजार आहेत, शौचास होणारा रक्तस्राव आहे, ज्याच्यामध्ये पाइल्स फिशर फिशला सारखे आजार म्हणजेच मुळव्याध भगंदर सारखे आजार होऊ शकतात. पोटाचे कॅन्सर्स खास करून या ठिकाणी अचूक स्वरूपाचं निदान आणि उपचार दुर्बिणीद्वारे आता देण्यात येत आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आणि यासाठी 4 विशेष क्लिनिकची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्याच्यात ऍसिडिटी क्लिनिक आहे, ह्याच व्यतिरिक्त कॉन्स्टिपेशन क्लिनिक आहे, खड्यांसाठी स्टोन क्लिनिक आहे आणि कॅन्सरसाठी खास पोटाच्या कॅन्सरसाठी या ठिकाणी अत्याधुनिक निदान आणि उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमात वेळ असताना सर स्वागत आपलं. पुन्हा एकदा अभिनंदन पद्मश्री पुरस्काराबद्दल. आणि त्याचप्रमाणे सर आता आपण ह्या पोटविकार केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांची सेवा करत आहात. विविध प्रकारचे पोटाचे आजार आहेत, त्याला पेंड्रॉस पॉक्स म्हटलं जातं, मॅजिक पॉक्स म्हटलं जातं. त्यामुळे सर्वप्रथम कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आम्हाला उत्सुकता आहे पोटाविषयी जाणून घेण्याची. आणि एक पोटविकार तज्ज्ञ म्हणून कॉमनली कोणते आजार आपल्याकडे घेऊन रुग्ण येतात, काय सांगता येईल आम्हाला? पचन संस्था जी असते ती अतिशय चमत्कारिक संस्था आहे, म्हणूनच त्याला पॅन्डोरास बॉक्स किंवा जादूचा पेटारा असं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे अवयव असतात. आता मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवतो की पचन संस्था ही असते कशी आणि नेमकं कुठल्या अवयवापासून कुठला रोग किंवा कुठला प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतो. आता आपण जेव्हा घास गिळतो तेव्हा तोंडापासून हा पचनाला सुरुवात होते आणि मग हा घास अन्ननलिकेतनं हळूहळू जठरामध्ये आतमध्ये ढकलला जातो. पण या अन्ननलिका जर आपल्याला त्रास झाला तर त्याच्यामुळे आपल्याला छातीत दुखू शकतं किंवा गिळायला घास अडकू शकतो किंवा कधीकधी आतमध्ये जळजळ करू शकते. आणि हे जे मेन असतं त्याला ॲसिडिटी म्हणतात किंवा त्याला रिफ्लक्स डिझीज असं म्हणतात. किंवा काही काही लोकांना अन्ननलिकेमध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे घास अडकू शकतो. तसंच जठरामध्ये जेव्हा अन्न जातं तेव्हा जठरामध्ये हे अन्न आम्लपित्ताशी म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडशी त्याचं मिश्रण होतं आणि मग हे अन्न 3 ते 3.5 तास जठरामध्ये पडून राहतं. इनफॅक्ट आतमध्ये हे मिश्रण होत असताना आतमध्ये ह्याचं पचनाला सुरुवात झालेली असते आणि समजा जठराच्या लायनिंगला जर सूज आलेली असेल किंवा गॅस्ट्रायटिससारखा रोग झालेला असेल तर पोटाला तडस लागायला लागते, पोट फुगायला लागतं किंवा पोटामध्ये जळजळ करायला लागते. आणि ह्याला आपण जे कॉमन शब्दामध्ये ॲसिडिटी म्हणतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जठराच्या लायनिंगला आलेली सूज. तसंच पुढे जेव्हा अन्न जातं तेव्हा छोट्या आतडीमध्ये जातं आणि मुख्य अन्नाचं जे पचन असतं ते छोट्या आतडीच्या आतल्या लायनिंगमधनं होतं. आणि छोट्या आतडीच्या लायनिंगला समजा सूज आली तर आतमध्ये पोटामध्ये गॅसेस व्हायला लागतात किंवा पेशंटला शौचाला जास्त वेळा व्हायला लागतं, त्याला डायरिया म्हणतात
किंवा बरेच वेळेला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असं म्हणतात, किंवा समजा आतल्या लायनिंगला समजा अल्सर झाले तर त्याला मोठ्या आतडीला तर त्याला कोलायटिस असं म्हणतात. तर अशी ही पचन संस्था आहे. तसंच तुम्ही बघू शकता की छोट्या आतडीला यकृत जोडलेलं आहे आणि पित्ताशयाची पिशवी आहे, पित्त नलिका आहे आणि स्वादुपिंड आहे. तसेच काही काही आजार ह्याचे पण होऊ शकतात. स्वादुपिंडाचा आजार होणं म्हणजे पॅन्क्रेटायटिस असतो, किंवा यकृताचा आजार, यकृताला जर सूज आली तर त्याला हिपॅटायटिस म्हणतात. तसंच पित्ताशयाच्या पिशवीला समजा जर सूज आली तर त्याला कोलेसिस्टायटिस असं म्हणतात. ओके, सो हे विविध आजार आपण बघितले. अर्थातच हे रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण कशा रीतीने निदान करता सर, आम्हाला काय सांगता? आपण लॅपटॉपवर बघूया अनुषंगाने. हो, कारण काय आहे, रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही डायरेक्टली त्याची काही दुर्बिणीद्वारे चाचणी करत नाही किंवा त्याला काही इन्व्हेस्टिगेशन्स करत नाही. रुग्ण जेव्हा कन्सल्टिंग रूममध्ये चालत येतो त्याचे हावभाव बघून, त्याची चालण्याची पद्धत बघून तेव्हाच आमच्या मनामध्ये थोडासा रोगाचं निदान झालेलं असतं. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पेशंटला किंवा रुग्णाला नेमकं पोटामध्ये कुठे दुखतं हे आम्ही विचारतो. आता इकडे तुम्ही बघताय लॅपटॉपवर की आम्ही 4 भाग जर ह्याचे केले पोटाचे, तर उजवीकडे बरगडीच्या खाली जर दुखत असेल तर ते युजली हे यकृताचं किंवा पित्ताशयाच्या पिशवीचं किंवा जठराच्या ह्या भागाचं किंवा इकडे अल्सर असण्याची शक्यता असते. तसंच डावीकडे जर खाली बरगडी खाली दुखत असेल तर ते बरेच वेळेला दुखणं जठराचं असतं. उजवीकडे खाली जे दुखणं असतं ते मोठ्या आतडीचं असतं, कधीकधी अपेंडिक्सचं दुखणं असू शकतं. आपल्याला दिसतं इकडे अपेंडिक्स आहे. तसंच डावीकडे खालच्या भागामध्ये जे दुखणं असतं ते इनव्हेरिएबली बरेच वेळेला कोलायटिसचं दुखणं असतं. पण जर दुखणं बेंबीच्या अवतीभोवती जर असेल तर ते बरेच वेळेला छोट्या आतडीचं दुखणं असतं. ओके. तर हे केल्यानंतर मग आम्ही काही काही सिंपल टेस्ट करतो. म्हणजे आधी पेशंटला तपासतो, पोट तपासून बघतो आणि पोट तपासून झाल्यानंतर एक साधी टेस्ट असते सोनोग्राफीची. म्हणजे बाहेरून सोनोग्राफीचे साऊंड वेव्स घालून आतमध्ये काही प्रॉब्लेम आहे का तो आपल्याला ओळखता येतो. आणि अगदीच समजा आम्हाला वाटलं की बाबा आतमध्ये जठरामध्ये काही प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे, अन्ननलिकेमध्ये शक्यता आहे किंवा मोठ्या आतडीत असण्याची शक्यता आहे, मग आम्ही त्या पेशंटची एंडोस्कोपी करतो. आणि एंडोस्कोपी म्हणजे एक दुर्बीण असते, त्या दुर्बिणीच्या पुढे टोकाला एक कॅमेरा लावलेला असतो आणि पेशंटला झोपवून आम्ही त्याला थोडंसं झोपेचं इंजेक्शन देतो आणि मग ही दुर्बीण आम्ही तोंडावाटे किंवा शौचावाटे खालून घालून आतमधलं ॲक्च्युली लायनिंगचं स्टडी करू शकतो. आणि अशा प्रकारे आम्ही रोगाचं निदान करतो. येस, आणि हे अत्याधुनिक स्वरूपाचे निदान आणि उपचार बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस ग्लोबल हॉस्पिटल परळ या ठिकाणी उपलब्ध आहेत. परळ मुंबई या ठिकाणी. त्यामुळे जरूर आपण ह्या सर्व उपचारांचा लाभ घ्या. हे उपचार सवलतीच्या दरात, अल्पदरात उपलब्ध आहेत. खास सर्वसामान्य रुग्णांसाठी जनता ओपीडी आहे मंगळवार गुरुवारी, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा. पुढे जे हेल्पलाईन नंबर आपण बघत आहात त्याच्यावरती हे खास पोटविकार केंद्राचे हेल्पलाईन नंबर आहेत. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पोटविकारांचं अचूक निदान आणि उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये पित्ताचे किंवा पोटात आढळणारे विविध खडे आहेत, पोटदुखीसारखा आजार आहे, कोलायटिस किंवा आयबीएस सारखा आजार आहे, शौचास रक्त पडण्यासारखे आजार आहेत विविध प्रकारचे, त्याचप्रमाणे पोटाचे कॅन्सर्स आहेत विविध प्रकारचे, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसाठी स्पेशल क्लिनिक या ठिकाणी उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सर, ऍसिडिटीवर नाही आठवलं, सर्वप्रथम ऍसिडिटी विषयी बघूया आपण लॅपटॉपवरती. आता काय सांगता येईल आम्हाला? हो, आता काय ॲसिडिटी हे लेमॅन्स टर्मिनॉलॉजी, पण ॲसिडिटी प्रत्येक माणसालाच आम्लपित्त म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड पोटामध्ये जनरेट होत असतं. पण या ॲसिडचा समजा आपल्याला त्रास व्हायला लागला, याचा अर्थ जठराच्या लायनिंगला आलेली आहे सूज, किंवा अन्ननलिका आणि जठराच्या मधला वाल्व असा जर लूज झाला तर जेव्हा हे जठरामध्ये अन्न आम्लपित्ताशी मिश्रण होत असतं तेव्हा आतलं ॲसिड वर उसळायला लागतं. तसंच जठराच्या लायनिंगला जर सूज आली जंतूंमुळे तर त्याला एच पायलॉरी गॅस्ट्रायटिस असं म्हणतात, किंवा आतमध्ये जर घाव झाला तर त्याला अल्सर असं म्हणतात. इकडे आपल्याला दिसतंय की आतमध्ये अल्सर झालेला आहे, त्याच्यामुळे पोटामध्ये भयंकर वेदना होतात, पेशंटला रात्री अपरात्री उठायला लागतं. कधीकधी अल्सर जर फुटला तर आतमध्ये रक्तवाहिनी फुटते, पेशंटला रक्ताच्या उलट्या होतात. मग आम्ही त्याला इमर्जन्सीमध्ये दुर्बीणद्वारे आतमध्ये बघतो आणि अशा प्रकारचं एक इंजेक्शन देऊन आम्ही ते ब्लिडिंग लगेच बंद करू शकतो आणि त्या पेशंटचं एक मोठं ऑपरेशन किंवा इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ॲडमिट करायची त्याला जरूर लागत नाही. ओके. आणि तसंच आपण पुढे बघितलं की आपल्याला पचनक्रिया जी होते ती नेमकी छोट्या आतडीमध्ये होते आणि इकडे आपल्याला दिसते की छोटी आतडी जी आहे ती सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे पचनेकरता, कारण छोटी आतडी 21 फूट लांब असते आणि इकडे आपल्याला दिसते की छोट्या आतडीचे 5 लेयर्स असतात आणि त्याच्या आतला जो लेअर असतो छोट्या आतडीचा तो मखमलीसारखा असतो, ज्याच्यामधनं जेवणाचे जे सगळ्यात चांगले पदार्थ असतात त्याचं शोषण केलं जातं आणि त्याचा जर सरफेस एरिया बघितला तर तो जवळजवळ एका फुटबॉल फील्ड एवढा असतो. पण अतिशय एक महत्त्वाची गोष्ट की छोट्या आतडीचा आम्ही तपास करू शकतो. हल्ली पूर्वी आम्ही करू शकायचो नाही, पण हल्ली आमच्याकडे कॅप्सूल एंडोस्कोपी नावाची एक नवीन अत्याधुनिक एक तपासणी आहे की ज्याने पेशंटला ही स्पेशल एक कॅप्सूल आम्ही गिळायला देतो, त्याच्या आतमध्ये कॅमेरा असतो
आणि ते कॅप्सूल्स स्वतः आपणहूनच पाणबुडीसारखी संपूर्ण छोट्या आतडीमध्ये प्रवास करत जाते, ती बाहेर चित्र फेकत जाते आणि मग आम्ही तो पेशंटच्या पोटाला लावलेला रेकॉर्डर जेव्हा आतमध्ये कॉम्प्युटरमध्ये घालतो तेव्हा मला ॲक्च्युली आतमध्ये दिसतं की संपूर्ण 21 फूट छोट्या आतडीचं लायनिंग कसं आहे, त्याच्या आतमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. आणि असे आम्ही सेन्सर्स लावतो पेशंटच्या पोटाला आणि बाहेर ह्या प्रकारचा एक डिजिटल डेटा रेकॉर्डर असतो तो बसवतो आणि मग पेशंटला घरी पाठवून देतो. 8 तासानंतर पेशंट आल्यावर हा डेटा रेकॉर्डर आम्ही घेतो आणि तो डेटा रेकॉर्डर कॉम्प्युटरला अटॅच केल्यावर आम्हाला आतमध्ये एका व्हिडिओ रेकॉर्डिंग दिसतं, जसं काय आपण एका सबमरीनमध्ये बसून आतमध्ये ज्या आतडीमधनं प्रवास करतोय. आणि समजा आतमध्ये काही रोग सापडला तर हल्ली आमच्याकडे एक स्पेशल प्रकारची लांब दुर्बीण आहे आणि त्याला एंटेरोस्कोप असं म्हणतात. आणि इकडे आपल्याला दिसते हा एंटेरोस्कोपच्या वर एक प्रकारची स्पेशल प्लास्टिकची ट्यूब असते, त्याला एक बलून असतो. म्हणून या एंटेरोस्कोपमुळे आम्ही या छोट्या आतडीमध्ये आतमध्ये पुश करत करत आतमध्ये खेचत खेचत आतडी संपूर्ण आतडीच्या आतमध्ये प्रवास करू शकतो आणि समजा आतमध्ये काय आपल्याला आढळलं तर त्याचा इलाज पण करू शकतो. हो, हे आपण बघितलंय अत्याधुनिक स्वरूपाचं असं हे तंत्रज्ञान आहे. सर, तुम्हाला खास ह्या वर्षी मला आवर्जून सांगायचं वाटतं की पोएम नावाची एक अत्याधुनिक स्वरूपाची आपण शस्त्रक्रिया केलीत आणि भारतात पहिली शस्त्रक्रिया अशी आपण करणारे आहात आणि आजपर्यंत 600हून अधिक आपण शस्त्रक्रिया केलीत आणि त्यासाठी खरोखर एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती आज जर का भारताचं नाव आहे तर ह्या उपचारांसाठी ॲक्लेजिया कार्डिया आजारावरच्या काय आपण बघूया चटकन लॅपटॉपवरती. हो, कारण काय आहे की आपल्या देशामध्ये असं आढळण्यात आलं आहे की काही काही पेशंट्सना म्हणजे बऱ्याच रुग्णांना गिळायला त्रास होतो, अन्न अडकायला लागतं आणि रात्री झोपल्यानंतर नाकामध्ये पाणी यायला लागतं. तर त्यांचं आमच्या असं लक्षात आलं की त्यांच्या अन्ननलिकेचे स्नायू असतात ते नॉर्मली रिलॅक्स होत नाहीत, त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळं अन्ननलिकेमध्ये पडून राहतं. आणि पूर्वी ह्याला आम्ही बलूननी ते स्नायू आतमध्ये आतमध्ये फाटतील अशा प्रकारचे बलून डायलेटेशन ह्या प्रकारचा इलाज करायचो किंवा ह्या पेशंटचं ऑपरेशन करायला लागायचं की बाहेरून दुर्बीण घालून त्या स्नायूंचं कटिंग करायला लागायचं, म्हणजे ते कापायला लागायचे. पण हल्ली आम्ही काय केलं आहे, गेल्या 4 वर्षापासून ही स्पेशल प्रकारची जी प्रोसेस आहे त्याला पोएम म्हणतात आणि ह्या रोगाचं जे नाव आहे त्याचं नाव आहे ॲक्लेजिया कार्डिया. त्याच्यामुळे कोणाला जर गिळायचा जर त्रास असेल तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही, तर लगेचच तुमच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे, त्याचं निदान करून घ्यायला पाहिजे. कारण जर तुम्हाला जर ॲक्लेजिया कार्डियासारखा जर त्रास असेल किंवा आतमध्ये काही प्रकारचं जर नॅरोईंग झालं असेल, रस्ता समजा नॅरो झाला असेल तर तो आपल्याला मोठा करता येतो. आणि इकडे आपल्याला दिसतं आहे की अन्ननलिकेच्या लेयर्समध्ये आम्ही दुर्बीणद्वारे एका प्रकारचा बोगदा तयार केला आहे आणि त्या बोगद्याच्या आतमध्ये गेल्यानंतर ॲक्च्युली तुम्हाला दिसतंय की फायबर बाय फायबर मी या नाईफनी आतले अन्ननलिकेचे स्नायू कसे कट करतोय आणि मग ते कट केल्यानंतर एक इलास्टिक बँड ओपन केल्यासारखं जादूसारखं अन्ननलिकेचे फायबर सगळे ओपन होतात आणि पेशंटला सगळं अन्न गिळता यायला लागतं. मला वाटतं सर खरोखर हे अत्याधुनिक स्वरूपाचे असे उपचार भारतामध्ये सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देण्याचे श्रेय डॉक्टर अमित मायदेव यांना जातं आणि डॉक्टर अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस हे जे पोटविकार केंद्र आहे या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या पोटविकारांसाठी निदान आणि उपचार उपलब्ध आहेत. पण त्यासाठी आपण पुढे जे संपर्कासाठी फोन नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या, जरूर फोन करा. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचं स्वागत करतोय. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पद्मश्री पुरस्कार विजेते असणारे डॉक्टर अमित मायदेव यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की कशा रीतीने विविध प्रकारचे पोटविकार हे आपल्याला होऊ शकतात, पण ह्या पोटविकारांना आपल्याला आता घाबरून जाण्याची गरज नाहीये. अत्याधुनिक स्वरूपाचे असे दुर्बीण उपचार आता पोटविकार केंद्रामध्ये बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस या ठिकाणी ग्लोबल हॉस्पिटल परळ या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण संपर्कासाठीचे जे नंबर स्क्रीनवर बघत आहात हे हेल्पलाईन नंबर आहेत ह्या पोटविकार केंद्राचे. या ठिकाणी जरूर आपण फोन करून माहिती घेऊ शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. खास करून गरीब जनतेसाठी ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे ह्यांच्यासाठी जनता ओपीडीची सुरुवात खास करून या ठिकाणी करण्यात आलेली आहे बीड्समध्ये ग्लोबल हॉस्पिटल परळ या ठिकाणी. या ठिकाणी पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी 100 रुपयामध्ये कन्सल्टेशन आणि 500 रुपयामध्ये एंडोस्कोपीची प्रोसिजर उपलब्ध आहे. त्यासाठी सुद्धा सवलतीच्या दरात या ठिकाणी कन्सल्टेशन आणि उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सर्वसामान्य रुग्णांसाठी सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन डॉक्टर अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम कार्यरत आहे.
ज्या ठिकाणी 6 तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टर अमित मैदेव यांचे सहाय्यक डॉक्टर राहुल शहा हे सुद्धा या ठिकाणी सतत कार्यरत असतात. त्यामुळे जरूर आपण पुढील नंबरवरती फोन करा, उपचारांची माहिती घ्या आणि जरूर ह्या सर्व उपचारांचा लाभही घ्या. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ॲसिडिटी, आम्लपित्त, त्याचप्रमाणे नवीन प्रकारचे जे दुर्बीण उपचार आहेत, कॅप्सूल, एंडोस्कोपी, एंट्रोस्कोप ह्याच्याविषयी जाणून घेतलं होतं. खास करून मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या केंद्रामध्ये, पोटविकार केंद्रामध्ये ॲसिडिटी क्लिनिक आहे, बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनसाठी स्पेशल क्लिनिक आहे, कॅन्सरसाठी स्पेशल क्लिनिक आहे आणि खास करून पोटातील खड्यांसाठी सुद्धा स्पेशल क्लिनिक आहे. तर आपण आता पोटातील खड्यांविषयी जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण लॅपटॉपवरती बघूया, विविध प्रकारचे खडे दिसतात पोटात सापडणारे. काय सांगता येईल सर आम्हाला? कारण आपल्याला जेव्हा को आपण पोटामध्ये होणारे खडे याचा विचार करतो, सगळ्यांना असं वाटतं की किडनी स्टोन्स किंवा युरेट्रिक स्टोन्स, पण पोटामध्ये बाकीच्या काय काय अवयवांमध्ये पण खडे होऊ शकतात. इकडे आपल्याला दिसतंय हे खडे, मी काही काढलेले जे खडे आहेत ते तुम्हाला दाखवतोय. आणि त्याची सगळ्यात कॉमन साईड खडे होण्याचं म्हणजे एक म्हणजे पित्ताशय म्हणजे गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडरमध्ये जर खडे झाले तर उजवीकडे वरच्या भागामध्ये पोटात बरगडी खाली अत्यंत वेदना होतात आणि त्या वेदना कधी कधी उजव्या खांद्यामध्ये जाऊ शकतात, पाठीमध्ये जाऊ शकतात. तसंच आपल्याला दिसतंय की हा जर खडा पित्ताशयाच्या पिशवीमधनं समजा पित्त नलिकेमध्ये जर आला तर या नलिकेमध्ये हा खडा अडकून बसू शकतो इकडे खाली आणि त्याच्यामुळे पित्ताचा प्रवाह बंद होतो आणि म्हणून हे पेशंटला कावीळ होते. आणि ह्या काविळीचं नाव असतं ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. त्याच्यामुळे ही हिपॅटायटिसमुळे झालेली कावीळ नसते, हे ऑब्स्ट्रक्शनमुळे झालेली कावीळ असते. आणि तसंच दुसरा एक अवयव आहे त्याचं म्हणजे स्वादुपिंड. स्वादुपिंडामध्ये खडे होणं हे भारतामध्ये अत्यंत कॉमन आहे आणि मुख्य म्हणजे हे जेनेटिक म्युटेशनमुळे होतं. जीन्समध्ये खराबी झाल्यामुळे स्वादुपिंडाचा रस घट्ट तयार होतो आणि म्हणून स्वादुपिंडात खडे होतात. पेशंटच्या पोटामध्ये अतिशय जोरात दुखायला लागतं, पाठीत दुखायला लागतं, वरचेवर दुखायला लागतं. पेशंटचं पचनक्रिया कमी होऊन जाते, मंदावते. त्याच्यामुळे पेशंटचं वजन कमी व्हायला लागतं आणि पेशंटला डायबिटीस होतो. आता ह्या सगळ्या खड्यांचा आपल्याला दुर्बिणीद्वारे इलाज करता येतो. पित्त नलिकेमध्ये म्हणजे बाईल डक्टमध्ये जर खडे आपल्याला अडकून बसले ज्याच्यामुळे पेशंटला वरचेवर कावीळ होते, ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस, तर अशा प्रकारचा इलाज करून आम्ही ERCP नावाची एक प्रोसिजर करतो. दुर्बीण आतमध्ये घालून हे पित्त नलिकेचं तोंड कट करून मोठं करतो आणि हे खडे आम्ही काढू शकतो. पण पित्ताशयामध्ये जर खडे झाले जे आपल्याला इकडे दिसत आहेत तर ते आपल्याला आतमध्ये जाऊन काढता येत नाहीत, कारण पित्ताशयाचं तोंड छोटं असतं, आतमध्ये गेलं तर खड्यांसकट आपल्याला बाहेर येता येत नाही. म्हणून ह्याचा इलाज असतो की पित्ताशयाची पिशवीच इकडनं कट करून काढून टाकायची आणि त्याचं ऑपरेशनचं नाव असतं कोलेसिस्टेक्टमी. पण हल्ली आपल्याला पोट उघडून ऑपरेशन करायच्या ऐवजी आपल्याला अशा प्रकारचं दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपिकली हे ऑपरेशन करता येतं. म्हणजे पोटामध्ये 2-3 छेद करून आतमध्ये हा लॅप्रोस्कोप घालून आपल्याला पित्ताशयाची पिशवी खड्यांसकट बाहेर काढून टाकता येते. पण स्वादुपिंडात जर असे खडे असतील तर ते काढता येत नाहीत एवढ्या सोप्या रीतीने. म्हणून त्याच्याकरता आम्ही हे स्पेशल मशीन वापरतो, त्याला शॉकवेव्ह लिथोट्रिप्सीचं मशीन म्हणतात. आणि बाहेर लेझर गायडेड बॉम्बसारखं आम्ही पेशंटला झोपवतो आणि बाहेरून लेझर किरणांनी आतल्या आत हे खडे फोडू शकतो. बाहेर कुठेही न कापता, पेशंटचं पोट न चिरता आणि आतमध्ये दुर्बीण पण न घालता या खड्यांचा आपल्याला छोट्या छोट्या बारीक फ्रॅगमेंट्समध्ये असं चुरा करता येतो. आणि एकदा का हा चुरा झाला की मग अशा प्रकारचा चुरा आम्ही दुर्बिणीने इझिली हा बाहेर काढू शकतो. येस, आपण बघितलं की कशा रीतीने ह्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पोटातील खड्यांचं आपण निराकरण करू शकतो. अर्थातच त्यासाठी फोन करा. पुढील हेल्पलाईन नंबरवरती आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती पोट विकारांवरती असणाऱ्या अत्याधुनिक दुर्बीण उपचारांविषयी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते असणारे डॉक्टर अमित मैदेव आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की डॉक्टर अमित मैदेव यांच्या मार्गदर्शनाखाली बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस जे ग्लोबल हॉस्पिटल परळ या ठिकाणी आहे, या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या पोटविकारांसाठी निदान आणि उपचार उपलब्ध आहेत. अर्थातच डॉक्टर अमित मैदेव यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक असणारे इतरही तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी सर्व रुग्णांना आपली सेवा देत आहेत, ज्याच्यामध्ये खास करून डॉक्टर राहुल शहा आहेत, डॉक्टर विनय धीर आहेत आणि ह्या सर्व डॉक्टरांच्या, तज्ज्ञ डॉक्टरांच्या ह्या ठिकाणी सहाय्याने विविध प्रकारच्या पोटविकारांचं निदान आणि उपचार हे एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आलेले अल्प दरात. याची आपण जरूर नोंद घ्या. पुढे जे आपण नंबर बघत आहात हेल्पलाईन नंबर आहेत पोटविकार केंद्राचे. या ठिकाणी आपण आपले प्रश्न विचारू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि खास करून सर्वसामान्य रुग्णांसाठी हे उपचार उपलब्ध आहेत. खास करून पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड धारकांना
पोटांसाठी या ठिकाणी जनता ओपीडीची सुरुवात करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी 100 रुपयात आपल्याला कन्सल्टेशन उपलब्ध आहे, 500 रुपयात एंडोस्कोपी उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. पुन्हा एकदा कार्यक्रमात कळत असताना सर आपण विविध प्रकारच्या पोटविकारांविषयी मार्गदर्शन घेतलं. ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आहे, खडे आहेत पोटातले, पोटाचे कॅन्सर्स हे गेल्या वर्षात काही वर्षात वाढलेले आढळत आहेत, तर त्याविषयी आम्हाला काही सांगा. हो, जसे आपण खडे बघितले, बाकीचे जे प्रॉब्लेम्स बघितले पोटाचे, तसे पोटामध्ये कर्करोग पण होऊ शकतात, कॅन्सर्स होऊ शकतात. आता इकडे आपण लॅपटॉपवर बघतोय की अन्ननलिकेच्या कॅन्सरपासून ते जठराचा कॅन्सर, छोट्या आतडीचा कॅन्सर, मोठ्या आतडीचा, नंतर मग यकृताचा, स्वादुपिंडाचा, पित्ताशयाचा, या सगळ्याचे कॅन्सर्स होऊ शकतात. आणि हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टनी ओळखता येतात. ते इकडे आपल्याला दिसतंय दुर्बिणीवर. आम्ही दुर्बीण चाचणी केल्यानंतर ह्या पेशंटला गिळता ज्याला येत नव्हतं, आमच्या लक्षात आलं की ह्याला अन्ननलिकेचा कॅन्सर आहे. इकडे आपल्याला दिसतंय की कसं इकडे आतमध्ये सूज आलेली आहे अन्ननलिकेच्या आतमध्ये. तसंच पुढे गेल्यानंतर एका दुसऱ्या रुग्णामध्ये दुर्बिणीद्वारे चाचणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याला जठराचा कॅन्सर झालेला होता. आणि इथे आपल्याला दिसतंय एक प्रकारचा अल्सर आहे आणि अल्सरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पांढऱ्या रंगाचे हे दिसतंय. त्याच्यामध्ये बायोप्सी केल्यानंतर आपल्याला ओळखता येतं की ह्याला कॅन्सर आहे. पण काही लोकांना किंवा काही रुग्णांना बरेच वर्ष फक्त ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असतो. आणि ह्या पेशंट्समध्ये आम्ही जेव्हा दुर्बिणीद्वारे चाचणी करतो तेव्हा आमच्या लक्षात येतो की ह्या रुग्णांना अर्ली कॅन्सर असतो. म्हणजे फक्त आतमधलं लायनिंग जे असतं ते थोडंसं खडबडीत झालेलं असतं आणि बायोप्सी घेतल्यावर आमच्या लक्षात येतं की ह्यांना अर्ली कॅन्सर आहे. अर्ली कॅन्सरचा अर्थ असा की ह्या कॅन्सरचा आपल्याला दुर्बिणीद्वारेच संपूर्णरित्या इलाज करता येतो. आणि आपल्याला इकडे दिसतंय की अशा एका पेशंटला जेव्हा अर्ली कॅन्सर आहे, ह्या पेशंटचं मोठं ऑपरेशन न करता, किमोथेरपी न देता, रेडिएशन न देता आपण हा कॅन्सर आतल्या आत दुर्बिणीतनं संपूर्णरित्या काढून टाकू शकतो. आणि अशा प्रकारे आपण ह्या कॅन्सरचा इलाज करू शकतो. येस, म्हणजे हे फार महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे. मला वाटतं की किमोथेरपीचे साईड इफेक्ट टाळता येतील, रेडिएशनचे साईड इफेक्ट टाळता येतील आणि केवळ दुर्बिणीद्वारे आपण पोटाच्या कॅन्सरचा इलाज करू शकता. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या उपचारांचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या पोटविकारांसाठी आज उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये खास करून ऍसिडिटी, बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन आहेच, पण पोटातील खड्यांसाठी उपचार उपलब्ध आहेत आणि पोटाच्या कॅन्सरसाठी खास करून अचूक निदान आणि उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आपण या ठिकाणी सर हे विविध प्रकारचे उपचार उपलब्ध करून दिलेत. आपण लॅपटॉपवरती बीडशी एक एव्ही बघूया आणि आम्हाला सांगा की कशा रीतीने आपण हे उपचार सर्वसामान्य रुग्णांना अवेलेबल करून देत आहात, काय सांगता येईल आम्हाला? हो, कारण काय आहे, हे आमचं जे सेंटर आहे बलदोटा इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्स, आपण लॅपटॉपवर बघताय की हे जवळजवळ 15,000 स्क्वेअर फूटमध्ये खूप मोठं अतिशय अत्याधुनिक सेंटर आहे. पण अत्याधुनिक असलं तरी आम्ही ह्या सेंटरमध्ये केलेले सगळ्या रुग्णांचा जो निदान आहे किंवा उपचार आहे तो सर्वसामान्य सगळ्या रुग्णांपर्यंत पोचवायचा या हेतूनी आम्ही हे सेंटर सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसतंय आमच्याकडे 6 डॉक्टर्सची अतिशय चांगल्या तज्ज्ञांची टीम आहे. डॉक्टर राहुल शाह आहेत, नंतर मग डॉक्टर विशाल बोथरा आहेत, डॉक्टर विनय धीर आहेत, डॉक्टर अंकित दलाल आहेत, डॉक्टर नितीन आहेरराव आहेत. आणि असं आमच्याकडे ही संपूर्ण मोठी टीम आहे. त्याच्यामुळे माझ्या व्यतिरिक्त हे सगळे डॉक्टर्स पेशंटना तपासतात. आणि नुसतं तपासत नाहीत तर समजा आतमध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम सापडला तर ह्याचं आम्ही संपूर्णरित्या आतमध्ये दुर्बिणीद्वारे त्याचा इलाज करू शकतो. काय पेशंटचं समजा जर ऑपरेशन करायला लागलं तर मग त्या पेशंटचं आम्ही आमच्या सर्जिकल टीमला रिफर करतो आणि मग तशा प्रकारे त्यांचा इलाज केला जातो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही वेगवेगळ्या डॉक्टर्सना पण ह्या आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत असतो, रुग्णांना पण शिकवत असतो. म्हणजे सगळ्यात चांगला डॉक्टर माझ्या मते असा की जो पेशंटला शिकवेल की डॉक्टरकडे जायलाच नाही पाहिजे, अशा प्रकारची जर त्यांनी काही काळजी घेतली, स्वतःचीच जर काळजी घेतली तर त्याला डॉक्टरची कधी जरूरच लागता कामा नाही. तर त्या दृष्टीने आम्ही सगळ्या रुग्णांना सांगायचा प्रयत्न करत असतो की तुमच्या स्वतःच्या पोटाकडे लक्ष द्या. कुठलाही प्रॉब्लेम जर तुम्हाला बरेच वर्षापासून जर असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या जवळपासच्या डॉक्टरला जाऊन भेटा आणि त्याचं निदान करून घ्या. येस, मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला सर आपण दिला आता की अचूक निदान आणि अचूक उपचार करणं गरजेचं आणि त्यासाठी जरूर आपण ह्या कार्यक्रमाचा लाभ घेत आहातच. सर्व आमचे प्रेक्षक आहेत जे 24 तासचे हॅलो डॉक्टरचे प्रेक्षक आहेत. पण महत्त्वाची सूचना आपल्यासाठी की आपल्याला हे सर्व उपचार उपलब्ध आहेत. खास करून पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय अल्प दरामध्ये उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती जे आपण संपर्कासाठी नंबर बघत आहात. हे बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस
एंटरप्राइजेस जे ग्लोबल हॉस्पिटल परळ या ठिकाणी आहे, पोट विकार केंद्र ह्यांचे हेल्पलाईन नंबर आहेत. या हेल्पलाईन नंबरवरती आपण जरूर माहिती घेऊ शकता, त्याचप्रमाणे अपॉइंटमेंटही घेऊ शकता. त्यामुळे जरूर पुढे संपर्कासाठी नंबर बघतात त्याच्यावरती फोन करा आणि पोट विकारांपासून मुक्त व्हा. डॉक्टर अमित महादेव, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षणा केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.